या रे गडे हो धरू घाई, या रे गडे हो धरू घाई, जाणताही नेनता नाम गाऊ टाळी वाहू आपुलिया हिता. भावले ते घ्या रे आता प्रेमदाता पांडुरंग, आजी दिवस सोनियाचा ओढवला रंग. हिंडती रानोराणी भुजंगते काटेवण, हिंडती रानोराणी भुजंगते काटेवण. सुखतया आम्हा झाले गाता नाचता रे, भावले ते घ्या रे आता प्रेमदाता पांडुरंग, आजी दिवस सोनियाचा ओढवला रंग. तुका म्हणे ब्रह्मादिका सावळे दुर्लभ सुखा, तुका म्हणे ब्रह्मादिका सावळे दुर्लभ सुखा. आजी येथे आले फुका नाम मुखा कीर्तनी, आजी सापडले फुका नाम मुखा कीर्तनी. फावले ते घ्यारे आता प्रेमदाता पांडुरंग, आजी दिवस सोनियाचा ओढवला रंग. पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरणा संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. लागे सेवक झालो, सेवे 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 लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो. सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा. सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो. तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा. नया है वह. सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा. यावरी न करावा अभेरू, या रे गडे हो धरू घाई, जाणताई नेनता नाम गाऊ टाळी वाहू आपुलिया हिता. फावले ते घारी आता प्रेमदाता पांडुरंग, आजी दिवस सोनियाचा ओढवला रंग. प्रस्तुत चिंतनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगदमान्य जगद्गुरु तुकोबारा यांच्या गाथा संहितेतील 4 चरणाचा साधा सोपा सगळ्यांना पाठ असेल अशी आशा करणारा असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज परमार्थामध्ये येणाऱ्या साधकांना आमंत्रण देतात. जगामध्ये आमंत्रणाची गरज प्रत्येक विषयामध्ये असते, व्यवहार असो नाही तर परमार्थ असो. विना आमंत्रणाचं कोणत्याही कार्याला जाऊ नये असं मानू. वा, बरं बरं, बरंच पहिलं सांगितलं. जगामध्ये प्रत्येक गोष्टीला आमंत्रण लागतं, त्या व्यवहाराचं कार्य असो किंवा परमार्थाचं. व्यवहारामध्ये प्रत्येक गोष्टीला प्रत्येक माणसं आमंत्रण देत असतात, तर व्यवहाराचं आमंत्रण सांगण्याची जास्त काही गरज नाही. परंतु परमार्थाचं आमंत्रण सांगितल्याशिवाय राहू नये. परमार्थाचं आमंत्रण हे व्यष्टी कल्पनेने दिलेलं असतं का समष्टी कल्पनेने. परमार्थाचं आमंत्रण देताना व्यष्टी कल्पनेने कधीच दिलं जात नाही. परमार्थाचं आमंत्रण नेहमी समष्टी कल्पनेने दिलं जातं. म्हणजे परमार्थाचं आमंत्रण ज्या लोकांना गरज आहे त्याच लोकांना दिलं जातं. परमार्थाचं आमंत्रण ज्यांना नको आहे,
कधी कधी त्यांनाही दिलं जातं. आणि परमार्थाचं आमंत्रण ज्याला पाहिजे त्यालाच मिळत नाही, असं आहे. जगामध्ये आमंत्रण देणारी माणसं भरपूर आहेत, परंतु आमंत्रणाचे 3 प्रकार सांगितलेत बरं का. आमचे गुरुजी परमपूज्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले यांनी आमच्या फाडाचा 300 वर्षाचा सोहळा झालता, त्याच्यात हा अभंग घेतला होता. बाबासाहेब त्यात असं म्हणाले की आमंत्रण देणारे 3 वर्ग आहेत. एक देव, दुसरे संत आणि तिसरे ग्रंथ बरं का. देव आमंत्रण देतात. देवाची आमंत्रण देण्याची पद्धती संतांच्या आमंत्रण देण्याच्या पद्धतीपेक्षा वेगळी आहे. संतांची आमंत्रण देण्याची पद्धती ग्रंथाच्या आमंत्रण देण्याच्या पद्धतीपेक्षा वेगळी आहे. ग्रंथ, भगवंत आणि संत आमंत्रण देतात. कोणताही ग्रंथ तुम्हाला शिकायचा असेल तर 2 कल्पनेने ग्रंथ शिकला जातो. एक, ग्रंथाची इच्छा असावी लागते की तुम्ही मला शिकावं बरं का. हा खूप मोठा विषय आहे. आम्ही परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी सर्वदर्शनाचार्य वक्तीबाबांकडे अद्वैत सिद्धी शिकायला जायचो. तर त्यावेळेस बाबा असं म्हणाले, तुमची जरी इच्छा असेल अद्वैत सिद्धी शिकण्याची तरी मधुसूदन सरस्वतींची इच्छा पाहिजे तुम्हाला अद्वैत सिद्धी कळावी म्हणून. जो पण त्यांची इच्छा नाही ना, ज्या लोकांनी जो ग्रंथ लिहिलाय त्या लोकांची जरी इच्छा नसेल ना तुम्हाला हा ग्रंथ कळावा, त्यांची इच्छा नसेल ना तुम्ही किती ग्रंथ वाचा तुम्हाला तो ग्रंथ कळणार नाही. म्हणून ग्रंथ समजण्यासाठी पहिलं ग्रंथाचं आमंत्रण कळावं लागतं. म्हणजे एक, काही लोकांना ग्रंथ आमंत्रण देतो, काही लोक आपल्याला आमंत्रण द्यावं म्हणून ग्रंथ शिकतात. आता त्यातला भाव तुम्हाला कळायला नाही. मी लोकांचं आमंत्रण सांगितलं नाही, मी ग्रंथाचं आमंत्रण सांगितलं. वा की ग्रंथाने आपल्याला जवळ घ्यावं म्हणून लोक ग्रंथ शिकतात. मला असा भाव सांगायचा होता, तुम्ही दुसऱ्याच भावात गेले. ग्रंथ ज्यावेळेस आमंत्रण देतात त्यावेळेस ग्रंथाचे आमंत्रण देण्याची पद्धती अशी आहे. श्रवणाचे मिसे बैसावे येवणी साम्राज्य भुवनी सुखी नांद. बरं का, ग्रंथ श्रवण करण्यासाठी येऊन बसलं पाहिजे, परंतु सर्वच ग्रंथ श्रवण करण्याचा अधिकार आपल्याला नाही असं सांगितलंय. ते म्हणतात, वेद अत्यंत कृपणू झाला तो ती वर्गाचे कानी लागला. वेद अत्यंत कृपण झाला, पण तो कृपण होत असताना त्या वेदाने ज्या वेळेस लोकांना सांगितलं, अरे महात्म्या हो मला शिकण्यासाठी या, मला शिकण्यासाठी या, मला शिकण्यासाठी या, अशी पद्धत आहे असं सांगतात. आम्ही काशीला सांगवेद विद्यालयात काही गोष्टी शिकायसाठी गेलतो. आत्ता ज्यांनी राम मंदिराचा मुहूर्त काढला त्यांच्याजवळ आम्ही काही ग्रंथ शिकलो. पंडित प्राण, पंडित प्रवर, गणेश्वर शास्त्री द्राविड ते असं म्हणतात की ग्रंथ शिकण्यासाठी पहिलं साधकाचं अंतःकरण तयार लागतं. महत्त्वाची गोष्ट अशी आहे, तुमची ग्रंथ शिकण्याची इच्छा असेल तर चालत नाही, पण ग्रंथाची इच्छा लागते की तुम्ही मला शिकावं. असा विषय आहे की ग्रंथ शिकण्यासाठी माणसाची अंतःकरण तयार लागतं. अतुल भाऊ, म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला सांगतो. आपण भाताचं बी पेरणारी माणसं आहेत, सर्व भात करणारी माणसं आहेत, तुमच्यापासून माझ्यापर्यंत, माझ्यापासून तुमच्यापर्यंत. पण भाताचं अचानक नाही ना भात पेरत. भात पेरण्याच्या अगोदर पहिली जमीन तयार करावं लागते. जमीन तयार करावं लागते म्हणजे पहिली जमीन भाजावं लागते. भाजावं लागते का नाही? भाजण्यासाठी पहिलं काय करावं लागतं? कचरा जमा करावा लागतो. हां काही जमा करावं लागतं आणि मग त्याला भाजलं जातं. भाजल्यानंतर परत जमीन चांगली स्वच्छ झाडली जाते, त्यातलं काडा कुडा वेचला जातो आणि वेचल्यानंतर पहिलं एक धुळवाफवर, धुळवाफ म्हणतात आमच्याकडे, एक नांगर किंवा आऊत फिरवलं जातं, कुळवमाग घातला जातो. घातल्यानंतर त्याची ढेकळंवर येतात, त्याच्यावर परत पाठळ फिरवलं जातं आणि पाठळ फिरून ढेकळ्यांचा काय करायला लागतो? बारीक बारीक भोगा केला जातो आणि भोगा केल्यानंतर मृग नक्षत्राची वाट पाहतात. काय करतात?
मृग नक्षत्राची वाट पाहतात. एकदा का मृग नक्षत्र आलं आणि पाणी पडायचं हुशार शेतकरी वेळ पाहत नाही. तो म्हणतो आता का बी पडलं तर पाणी पडणार आहे. खोल ओली पडे ते बीज उत्तम आणि उथाळ्याचा श्रम व्यर्थ जाय. म्हणजे बी कसं पडलं पाहिजे? खोल पडलं पाहिजे. आणि खोल पडल्यानंतर परिणाम काय होणार? शहाणा शेतकऱ्याला माहिती आहे, आपण टाकलेला दाणा उगवणार म्हणजे उगवणार. त्याला का खात्री असती? कारण की त्यांनी जमिनीची मशागत केली असती. तसं ग्रंथ शिकताना पहिले अंतकरणाची मशागत तयार करून घ्यायची असती. एकदा का अंतकरणाची मशागत झाली, कोणताही ग्रंथ शिका, शिकणाऱ्याला माहिती असतं आपण जे शिकू ते आपल्या हृदयावर उमटल्याशिवाय राहणार नाही. टाळ्या नका वाजू, ऐका फक्त. हां, नारायणगावचा फड नाही. नाही ती इच्छा असते ग्रंथाचं आमंत्रण. बरं का, तुम्हाला अतिशयोक्ती सांगत नाही. महाराष्ट्र क्षेत्रामध्ये ग्रंथ कंठस्थ करणारे अनेक माणसं झाली. पण आमचं सौभाग्य असं आहे, आम्ही ज्यांच्याजवळ ज्यांच्या कुशीत वाढलो, इथं आता महेश भाऊ आहेत की ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो. पण ज्यांना संपूर्ण महाराष्ट्र ओळखतो त्यांची ओळख रामामुळे आहे. म्हणजे कोणामुळे आहे? रामचंद्र बाबांमुळे. म्हणजे असं म्हणतात की शंभूने रामाचं ध्यान केलं, इथे रामाने महेशाला शिकवलं. बाबा तुम्हाला आम्ही तुम्हाला टाळ्या नका वाजू म्हणलं, तुम्हाला घाण सवय लागली. हा आता ऐका की नीट जरा, बारी जातच नाही डोक्यातून. ऐका, माझा अनुभव सांगतो. अनेक लोकांना ग्रंथ पाठांतर करण्यासाठी ज्यांनी प्रवृत्त केलं, माझ्यासारख्या हजारो माणसाकडून ज्यांनी गाथा ज्ञानेश्वरी पाठ करून घेतलं. बाबा म्हणायचे, अरे गाथा ज्ञानेश्वरी सहज पाठ होते. काय म्हणायचे? गाथा ज्ञानेश्वरी सहज पाठ होते, फक्त तुम्ही गाथा ज्ञानेश्वरीला हृदयापासून सोडू नका. अरे का आपण काय करतो? आपण संत महात्म्यांचा उपयोग फक्त टाईमपासवारी घेतो. सप्ताह आला की अंगात येतं काय? बुवा ग्रंथ असा कळत नाही. बुवा तुम्हाला सांगू का, ज्ञानेश्वर महाराज 4थ्या अध्यायात म्हणतात, मंत्र्याची वैरी मर्ये तरी का बांधावी कटारे, रोग जाय दूध साखरे तरी निंबका प्यावा, तैसा मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, मोक्ष आहे ऐता श्रवणा माझी. फक्त ऐकलं पाहिजे. मग कसं ऐकलं पाहिजे? ज्ञानोबराय म्हणतात, भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी, भाव धरुनिया वाचे ज्ञानेश्वरी. कृपा करी हरी दया तो त्रिविष्णू सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णू, सोमुखे आपण सांगे तो विष्णू, सोमुखे आपण सांगे तो वाचे
तो सेवे एकनाथ महाराजांनी ज्ञानेश्वरी वाचण्याचं आमंत्रण जगाला दिलं. अरे भल्या माणसाहो, तुम्ही कोणत्याच ग्रंथाच्या नका काही पोडो ग्रंथाची ये वरी. तुकोबरांनी सांगितलं कोणाला? त्यांच्याकडे एक बीड परगण्यातील ब्राह्मण आला. अरे भल्या माणसा, तुला असं वाटत असेल ना, न ग्रंथ वाचता तुला कीर्तनकार व्हायचे, ते आता शक्य नाही. आता बरेच तसेच लंगोट बांधून आलेत. त्यांना ग्रंथ वाचायला नको कीर्तनकार व्हायचंय. असं कुठं ठेवलं होय का? त्या टायमालाही एक माणूस होता, त्याला वाटलं मला कीर्तनकार व्हायचंय पण ग्रंथ नको वाचायला. बरं का, आमचे गुरुजी बुवासाहेब असं म्हणायचे, कीर्तन ही पाठांतर करून सांगण्याची साधना नाही, पाठांतर नंतर आलेला अनुभव सांगण्याची साधना आहे. कीर्तन म्हणजे काय मजाक नाही. आता गुरुजी तुम्हाला मी अतिशोक्ती बोलत नाही. आता हे लहान मुलं आहेत, चांगले दिसतात ना, इतके टाबरा असतात, कीर्तनाला उभं राहतात आणि खाली 90 वर्षे 80 वर्षे 70 वर्षाची माणसं बसलेली असतात आणि त्यांना म्हणतात, काय बुवा तुम्हाला संसार कळला का? तू गाजरा एवढा आणि तुला काय कळलंय? हे विडंबन आहे बुवा संप्रदायाचं. बुवा आमच्या फडात नियम होता, अजूनही आहे गुरुजी, गाथा ज्ञानेश्वरी पाठ करा आणि मग कंबर बांधा. बरं का, कीर्तनकारांची आणि परमार्थाची संहिता जोपर्यंत स्थिर राहत नाही तोपर्यंत त्याचा दर्जा वाढणार नाही. मग काय होईल? त्याचा दर्जा नाही वाढणार, फक्त दरच वाढणार. हे वास्तव आहे. या वास्तवाला मला कुणीही क्रॉस चेक करू शकत नाही आणि आम्ही घाबरतही नाही कोणी क्रॉस चेक केलं तरी. साधू आपली मस्ती में ना आग लगे बस्ती में. काय करावं त्याला, काय काय आपल्याला काय करायचे. वा चला, एकनाथ महाराज आमंत्रण देतात. अरे भऱ्या माणसा, तू ज्ञानेश्वरी वाच. बरं का, ज्ञानेश्वरी म्हणजे काय तुला सर्वसामान्य वाटली का? मी डोंगरावर गाथा पाठ करत असताना आमचे सुदामभाऊ होते आणि ते सुदामभावांचं एक टार्गेट असायचं. मी, कदम माऊली, आमचे 40 लोकांचा ग्रुप होता आणि मग ते त्यांचं असं असायचं की पहिल्या 40 दिवसामध्ये 1000 अभंग पाठ झाला पाहिजे, की 25 अभंग रोज पाठ करायचं. आता ते कदम माऊलीचं बुद्धी एक पाठी असायची. त्यांनी एकदा वाचलं, मोठे कदम माऊली. हां, मग त्यांनी वाचलं की पाठ. आमचं म्हणजे लांगालुंगा काम. हां, आम्हाला किती लवकर लक्षात नाही यायचं तुम्हाला ते. लवकर वाटतं रे. मग आता काय वाचायचं, ते नियम असायचा. ते सुदाम बाबा भोसले म्हणून अजून डोंगरावे, तुम्ही जाऊन पहा. त्यांचा असं नियम होता, रात्री जर तुम्ही 25-20 अभंग म्हणून दिले नाही तर रात्री ताटात तुमच्या भाकर तुम्ही घ्यायची, तुम्ही तुमच्या मनालाच लाजायचं. मी 7-8 दिवस गुरुजी उपाशी राहिलो. आता माझं काय हाल झाला असेल, आधीच ना वाटगडी आणि त्यात 7-8 दिवस उपाशी. मी पौष शुद्ध एकादशीला पंढरपूरला गेलो वारीला आणि गेल्यानंतर बाबांपाशी मठात गेलो आणि रडायलाच लागलो. बाबा म्हणलं, हे काय तुम्ही मला पाठवलंय, मी आपला वाजवायचा माणूस. हे सोपं होतं म्हणलं, हे लईच अवघड आहे. अरे म्हणले बाबू तसं नसतंय, करावं लागतंय, करावं लागतंय. अरे तुला काय म्हणले, आता हे गोष्ट आहे तर नंतर नाही म्हणले, आता हे दिवस गेल्यावर तुला उद्या कोण नाही सांगणार. म्हणलं पाठच होत नाही. ते म्हणले तसं नाही, त्या अक्षरांना विनंती करा, हे ज्ञानोबर आहे माझ्या येऊन हृदयात बसता का. बरं का, काय म्हणले मला, गुरुजी माझ्या येऊन तुम्ही हृदयात बसता का. माझी योग्यता नाही तुम्ही माझ्या हृदयात बसण्याची, परंतु असं करा, मी तर पामर आहे, मी तर साधक आहे, परंतु माझ्यावर कृपा करा. तुम्ही माझ्या हृदयात येऊन जर बसले तर तुमच्या योगाने माझ्या शरीराला शुद्धता प्राप्त होईल. हे बाबांचे शब्द आहेत माझ्यासाठी. बुवा असा सांगणारा महात्मा सध्या जगामध्ये उपलब्ध नाही. हे जगाचं मोठं नुकसान आहे. आम्ही बुवा तुम्हाला आता अतिशोक्ती सांगत नाही, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जेवढे आत्ता सद्यस्थितीला गाथा ज्ञानेश्वरी पाठ करणारे विद्यार्थी आहेत, ती फक्त आणि फक्त आमचे गुरुवर्य वैकुंठवासी साधक हृदय सम्राट भजन भीष्म गुरुवर्य रामचंद्र बाबा बोधे यांची कृपा आहे. बाबा म्हणजे सर्वसामान्य आहे. म्हणून एकनाथ महाराज ग्रंथाचं आमंत्रण देतात. भल्या माणसाहो ग्रंथ पाठ करा, पण ग्रंथ पाठ करत असताना ग्रंथ सर्वसामान्य माणसाला आमंत्रण देत नाही. ग्रंथ हा नेहमी अधिकारी पाहूनच आमंत्रण देतो. त्यानंतर देव आमंत्रण देतो.
ग्रंथापेक्षा देवाचं आमंत्रण ईर्षालय. मग देव आमंत्रण देताना कसं देतो? तुकोबराय म्हणतात, याल तरी याले लागे, याल तरी याले लागे. वाक्य तुकोबराय म्हणतात, पंथ जे चुकले आपुल्या मतीचे तया मागे त्यांचे तेची हाल. तुम्हाला पाहिजे ना तर माझ्या मागे या, तुम्हाला गरज नसेल ना तर माझ्याकडे मटेरियल शिल्लक नाही. आमचे गुरुवर्य वैकुंठवासी साहेबराव नाना वारकरी होते. लोक त्यांना असं म्हणायचे की नाना तुम्ही कोणाला शिकवत नाही. काय म्हणायचे? नाना तुम्ही कोणाला शिकवत नाही. नाना म्हणाले, माझी विद्या इतकी सामान्य नाही की मी रस्त्याने वाटण फिरन. बरं का, आम्ही ऐकू नाही मोठ्या लोकांचं. परमपूज्य वैकुंठवासी ज्ञानेश्वरी हृदय धुंडा महाराज पंढरपूरच्या प्रदक्षिणा रोडला चालले होते आणि एक साधक आला. आणि साधक आल्यानंतर तो म्हणतो, महाराज मला ही अशी अशी शंका आहे, तुम्ही जरा सांगता का? हो म्हणले, सांगतो. चला म्हणले. चाललं. नाथ चौकापर्यंत आला. सांगताय ना? हो सांगू ना. चंद्रबागेत आणलं. अहो सांगता ना. पुंडलिकरायापर्यंत आणलं. अहो सांगता ना. दादाच्या फडावरती आणलं. सांगता का? कालिका माते मंदिरात आणलं. प्रदक्षिणा संपली, परत वर आणला. वाड्यात आले. अहो सांगतो म्हणले ना. हो म्हणले, विचार करून सांगतो. मग हे वाक्य रस्त्यावर सांगितलं असतं. नाही म्हणले, रस्त्यावर सांगण्या इतकं ते सामान्य नाही. काय नाही, रस्त्यावर सांगण्या इतकं ते सामान्य नाही बरं का. म्हणून देव आमंत्रण देताना विचार करून देतो का. तुम्हाला गरज असेल ना तर माझ्या पाठीमागे या. पण संतांचं जीवन हे देवापेक्षा आणि ग्रंथापेक्षा निराळं आहे. मग संतांचं जीवन देवापेक्षा आणि ग्रंथापेक्षा निराळं कसं आहे? ज्ञानोबरायांचा गोड अभंग आहे. ज्ञानो आमचे बोधेबाबाला गोड म्हणायचे. बोधेबाबा असं म्हणायचे, अशोच्या ते जपो नये आणि का ते भिवो नये, ऐशी या मंत्रा ते जग बिये, त्याचे फळणे थोडे परी शोभने बहु, तैसा मंत्र जाज नवेने रे रे. नारायण नाम नारायण नाम नारायण नाम मन कारे, नारायण नाम मन कारे. मला चुकवायच्या नादात तू चुकशील. मी गडी जागेवरच आहे. बाबालाही म्हणायची बारी बरं का. दीप दीपिका शशी तारा हो तुका कोटीवरी रे, हो तुका कोटीवरी रे. परिनु गवे दिवसो नसले निसी, दिनकत नाथ जाय जिया परी रे. नुद्धरिजे नुद्धरिजे गोपाळे बिन नुद्धरिजे, नुद्धरिजे नुद्धरिजे. त्याला आमच्याच फाडात यावं लागते. बाबाकडं असं मटेरियल होतं. बाबा कधी काय म्हणतील सांगता येत नव्हतं. हा बरं का. वैराग्यवान पुरुषाचं भजन का ऐकावं, वैराग्यवान पुरुषाचं भजन का ऐकावं याचं कारण आहे. वैराग्यवान पुरुषाचं भजन हे देवभक्तीसाठी असतं, न की ते लोक रंजवण्यासाठी असतं.
बरं का. रोज रंजवण्यासाठी केलेलं भजन आहे ना, वा वा लोकांना आवडेन असं असतं, त्याच्यात काय अर्थ नसते. बरं, मला सांगायचा विषय असा आहे, तो ज्ञानोबा म्हणतात, बाह्या उभाराव्या त्यावरी कहाळ लावावी, उत्तमापासून अंत्यजापर्यंत मुक्तीची सेज घालावी रे रे. म्हणजे परमार्थ हा उत्तमापासून अंत्यजापर्यंत, म्हणजे संत महात्मे कोणाला आमंत्रण देतात, यार तरी या रे लहान थोर, या ते भलती नारी नर, करावा विचार न लगे चिंता कवनाचे. या रे लहान थोर, या ते भलते नारे नर, करावा विचार न लगे चिंता कोणाची, न लगे चिंता कोणाची. यारे यारे लहान थोर, याती भलते नारे न लगे चिंता कोणाची. महाराज म्हणतात, या रे लहान थोर, अरे मी आमंत्रण द्यायला निघालेलो आहे. बरं का. समर्थाने पंगत घालावी. कोण आहे? समर्थाने पंगत घालावी, आणि पंगत घातल्यानंतर सर्व पंगत एकत्र बसावी. बरं का. वरच्या मजल्यात पंगत, खालच्या मजल्यात पंगत, त्याच्या खालच्या मजल्यात पंगत, आता मजलाच नव्हता असे 3 ताळं पंक्तीने भरले. आणि भरल्यानंतर राजा पंक्तीत जातो, हात जोडतो, पंचपक्वान्नाचं जेवण आहे, आणि काय म्हणतो, गरिबाची भाजी भाकर मानून घेता का? काय? गरिबाची भाजी भाकर मानून घ्या. बरं का. तुकाराम महाराज असेच गरीब आहेत. कसे? ते असताना समर्थ आहेत, पण जगाला म्हणतात माझ्याजवळ काहीच नाही, असून माझ्याकडे काहीच न, असा म्हणणारा श्रीमंत कायम तिन्ही कालामध्ये श्रीमंतच राहतो. बरं का. महाराज म्हणतात, ती आमंत्रण देतात, अहो या, अहो या, अहो या. कोण कोण या? बरं का. कामी गुंतले रिकामे, जपी तपी येथे दमे, लाविले दमामे मुक्त आणि मुमुक्षा, एकंदर शिक्का पाठविला इही लोका, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. कोण कोण या? बरं का. महाराज म्हणतात, सकळ धर्माचे कारण, नामस्मरण, हरिकीर्तन, दया क्षमा समाधान, संत जन साधिती, निज धर्म हा चोखडा, नाम उच्चारो घडघडा, भक्ती मुक्तीच्या सवंगडा, हा भव सिंधू तारक, लावण्य मान्यता विद्यावंत. अरे कोण या? लावण्य, मान्यता, विद्यावंत. मी सर्वसामान्य लोकांना आमंत्रण देत नाही, सर्वसामान्यांना पहिल्या पंक्तीला बसवलंय. बरं का. तुकाराम महाराज म्हणतात, देवाचं पंगत आणि संतांची पंगत विशेष माणसांसाठी नाही, सर्वसामान्य माणसासाठी आहे. का? तुकोबराय म्हणतात, जाणत या सवे येऊ नेदी आरी, तर्कवादी दुरी दुरावर आहे. महाराज म्हणतात, संत महात्मे कोणासाठी पंगत घालतात? तुका म्हणे खडे देता अक्षर ते जोडे, ज्यांना लिहिता वाचता येत नाही ना, त्यांना ते शिकवण्याचा प्रयत्न करतात. तुकाराम महाराजांचा एक गोड अभंग आहे. तुकोबराय म्हणतात, कवले भरिली पेट निग्रहाचे खोटे तंट, ऐसे माता जाणे वर्म, बाळा वाढविता धर्म कामाविता, लोह कसे तातडीने काम नासे, तुका म्हणे खडे देता अक्षर ते जोडे. बरं का. परमपूज्य गुरुवारी वैकुंठवासी रामकृष्ण भाऊंनी या अभंगाला असा समांतर अभंग सांगितला. ते म्हणतात, ओना म्याच्या काळे आणि खडे मांडविली बाळे, खडे मांडविली बाळे, पण कसे? तुका म्हणे खडे देता अक्षर ते जोडे. एवढ्यासाठी खडे दिले.
महाराज म्हणतात त्यांनी आमंत्रण दिलं, अहो या तुम्ही परमार्थ करा, अहो या परमार्थ करा. लोकांनी विचारलं तुम्ही परमार्थ करा या म्हणताय, पण त्याच्यामध्ये आमचा फायदा काय? जगद्गुरु तुकोबाराय तो अभंगामध्ये दुसऱ्या चरणात सांगतात, भावले ते घ्या रे आता प्रेम दाता पांडुरंग. भावले ते घ्या रे आता प्रेम दाता पांडुरंग. भावले ते घ्या रे आता प्रेम दाता पांडुरंग. भावले ते घ्या रे आता प्रेमदाता 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 पांडुरंग. आजी दिवस सोनियाचा ओढवला रंग. आजी दिवस सोनियाचा ओढवला रंग. आजी दिवस सोनियाचा ओढवला. आजी दिवस सोनियाचा ओढवला. आजी दिवस सोनियाचा ओढवला रंग. आजी दिवस सोनियाचा ओढवला रंग. आजी दिवस सोनियाचा आता प्रेमदाता पांडुरंग. भावले ते घ्या रे आता प्रेमदाता पांडुरंग. भावले ते घ्या रे आता प्रेमदाता पांडुरंग. भावले ते घ्या रे आता प्रेमदाता पांडुरंग. तुकाराम महाराज म्हणतात, ए गडे हो या रे गडे हो धरू घाई. पण कोण कोण या? जाणता नेणता दोघं या. जाणते असणारे तेही या आणि नेणते असणारे तेही या. जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथा संहितेमध्ये 1000 क्रमांकाचा अभंग आहे. तुकाराम महाराज जाणत्या नेणत्या माणसाला का बोलवतात? महाराज म्हणतात, आशा बद्ध तो जगाचा दास, पूज्यतो उदास सर्वजना, आहे ते अधीन आपुलिया हाती अनेका ठेविती काय बोल. जाणतिया पाठी लागला उपाद, नेणता तो सिद्ध भोजनासी. जाणत्या माणसाच्या पाठीमागे उपाधी असते आणि नेणता माणूस नेहमी ताटावर असतो. नेणता तो सिद्ध भोजनासी. मग तुकाराम महाराज म्हणतात, ज्यांच्या पाठीमागे उपाधी आहे त्यांची उपाधी मला काढायची, आणि ज्यांच्या समोर ताट आहे त्यांना मला भरपूर पोट भरून जेवायला घालायचे. जाणतिया पाठी काय जाणतिया सवे येऊ नेदी आरी. ह्याच अभंगामध्ये बाळकेडा आणि 1000 क्रमांकाचा अभंग किती सारखा आहे. आशाबद्ध तो जगाचा दास, पूज्यतो उदास सर्वजना, आहे त्या अधीना पुलिया हाती अनिका ठेविती काय बोल. जाणतिया पाठी लागला उपाद, नेणता तो सिद्ध भोजनासी. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे भय बांधिले गाठी, चोर लागे पाठी धूम तया. बरं का, आमचे वैकुंठवासी परमेश्वर महाराज येडशीकर असं म्हणायचे, कीर्तनामध्ये भंपक गोष्टी सांगण्यापेक्षा अभंगच्या अभंग म्हणून दाखवायचे. ज्याला गरज असेल तो घेईन, आहे का नाही? तसंच आहे आपलं काम. ज्याला गरज असेल असं असते बुवा. परमार्थ लय सूक्ष्म असतो. परमार्थ कोणाच्या मर्जीने चालत नाही. परमार्थ फक्त देवाच्या आणि संताच्या मर्जीने केला तरच टिकतो. तुमच्या आमच्या मर्जीने केला तो वाऱ्यासारखा उडून जातो. म्हणून संतांची मर्जी आणि देवाची मर्जी सांभाळण्यासाठी प्रयत्न करा. लोकांची मर्जी सांभाळण्यामध्ये जो व्यर्थ तुमचा वेळ वाया घालू नका, नाही तर जीवनाचं मातेर झाल्याशिवाय राहणार नाही. नका टाळ्या बाजू. हाच मोठा जीवनातला विनोद आहे. काय महाराज म्हणतात, फावले ते घ्या रे आता प्रेमदाता पांडुरंग. आज दिवस सोनियाचा ओढवला रंग. आज दिवस म्हणले सोन्याचा आहे का? आज दिवस झाला धन्य सोनियाचा वला. धन्य
आमचे नाना म्हणायचे बरं का, ज्याला शब्दाबरोबर सुराला सुराबरोबर शब्दाला गुंफता आलं तोच वारकरी संप्रदायामध्ये भजननिष्ठ गायक होऊ शकतो. जाऊ द्या. महाराज म्हणतात आजही दिवस झाला धन्य सोनी याचा भला. आज माझ्या जीवनामध्ये धन्यता आली. का आली? चला बाई पांडुरंग पाओ वाळवंटी मांडियला काला भोवती गोपाळाच्या दांडी मांडियला काला भोवती गोपाळाच्या दांडी मांडियला काला भोवती. का म्हणले धन्य झालं? मी देवाला काला करताना पाहिलं. आजी दिवस सोनी याचा ओढवला रंग. महाराज म्हणतात परमार्थामध्ये रंग आहे आणि इतर ठिकाणी बेरंग आहे. का? महाराज टिपरी नावाचा एक खेळ सांगतात बरं का. टिपरी नावाच्या खेळामध्ये वैशिष्ट्यपूर्ण सांगतात. दोनची टिपरी एकची नाद सगुण निर्गुण नाही भेद रे सगुण निर्गुण नाही भेद रे. या अभंगामध्ये आम्ही अमृतबाजींचं ऐकलं बरं का. आमच्या गावाला आले होते. इतकं त्यांचं कोमल शरीर, मारुतीवांपेक्षा नाजूक काम होतं ओंकार त्यांचं. काय वा असं लय त्यांचं. हां असं म्हणायचं कमी झालं. कडक होते आणि मामासाहेबांचे गायक होते. हा ते आणि पाठांतर ओव्या सांगण्याची पद्धत म्हणायची पद्धत त्यांची भारी होती. त्यांनी घोऱ्याला आले होते. आदल्या दिवशी भीमसिंग महाराजांचं कीर्तन होतं. दुसऱ्या दिवशी काल्याचं त्यांचं. भीमसिंग बाबा पुढे येऊन बसले होते. ते असं म्हणाले दोनची टिपरी एकची नाद सगुण निर्गुण नाही भेद रे. अरे टिपरी खेळायला निघालाय. पूर्वी गडी टिपऱ्या खेळायचे. का असले? आता फरक झाला. बरोबर आहे ना दादा तुकाराम भाऊ? फरक झाला आता. मग टिपऱ्या खेळत असताना समाजामध्ये येत असताना येणारी माणसं नटून ठटून यायची. आता कशा जरा लेट येतात. आल्या आल्या 5 गवळणी नटून ठटून येतात. गुरुजी दमाने आपलं होऊ दे बुवाचं तोवर 8 तासाला जाऊ. तसं ती खेळायला येताना माणसं कशी यायची दादा? नटून ठटून यायची. तसं तू पांढरं घातलंय तू काळं घातलंय. हायलाईट झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? तसं ते नटून ठटून यायची. आणि नेमका नटून ठटून आलेला माणूस काय व्हायचा? गडी पुढे गेलं की हा मागं यायचा आणि गडी मागं आलं की हा पुढे जायचा. तो म्हणायचा सगळ्यांपेक्षा माझा मेकअप जोरात आहे बरं का मामा. हा बरोबर आहे. सगळ्यांपेक्षा तुम्ही कसं आहे वेगळे, फक्त हाणू नका मला. तसं सगळ्यांपेक्षा माझा मेकअप जोरात आहे. परंतु मला माणसामध्ये खेळता का येत नाही. मग का हो महाराज? मी तर सगळ्यात चांगला दिसतोय पण मला खेळता येत नाही. मला खेळता येत नसल्यामुळं मला ही लोक वेगळा करतात. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठलाचे अवघे जाईल वाया काय ते शृंगारुनी काया रे काय ते शृंगारुनी काया रे. अरे बेताल माणूस असेल ना त्याने किती कडक कपडे घालू द्या चाल रंगत. कडक कपड्यावर चाल नसती, कडक साधनेवर चाल असते. असं असतं. लोकांना असं वाटतं बरं का. गुरुजी परमपूज्य गुरुरी बंडातात्या कराडकर नेहमी एक गमतीने गोष्ट सांगतात. ते म्हणतात आता सध्या बाबा पाहण्याची लोकांची पद्धत बदलली. बाबा वरल्या रंगावर पाहू लागले. ज्याचा फेटा मोठा तो बाबा मोठा, ज्याची दाढी मोठी तो बाबा, ज्याची बॉडी मोठी तो बाबा, ज्याची गाडी मोठी तो बाबा, ज्याची एफडी मोठी तो बाबा, ज्याची लफडी मोठी. आले रेंज मध्ये आले. तात्या सांगतात वा परमार्थ करत असताना हे जपायचं असतं. काय विठ्ठलाचे अवघे जाईल वाया काय ते शृंगारुनी काया रे. मग का हो विताल कोणता आहे? तुकोबाराय म्हणतात हिंडती रानू राणी भुजंग ते काटे वन भुजंग ते काटे वन हिंडती राणी भुजंग ते काटे भुजंग ते काटे हिंडती रानू राणी
ते काटेवन भुजंग ते काटेवन हिंडते रानोराये भुजंग ते काटेवन भुजंग ते काटेवन सुखतया आम्हा झाले गातानाच दारे सुखतया आम्हा झाले सुखतया आम्हा झाले गातानाच दारे सुखतया झाले पावले ते घ्या रे आता प्रेमदाता पांडुरंग प्रेमदाता पांडुरंग पावले ते घ्या रे आता प्रेमदाता पांडुरंग प्रेमदाता पांडुरंग भावले ते घ्या रे आता प्रेमदाता पांडुरंग प्रेमदाता पांडुरंग भावले ते घ्या रे आता प्रेमदाता पांडुरंग प्रेमदाता विताल कोणता आहे? विताल तुकाराम महाराज इथं सांगतात. मग विताल कोणता आहे? महाराज म्हणतात हिंडती रानोराणी भुजंग ते काटे वन. परमार्थ क्षेत्रामध्ये भुजंग काटे वन आहे. मग वन कोणतं आहे? निगमाचे वन. बरं का तुम्ही सगुण उपासक आहात, तुम्ही निर्गुण उपासनेच्या नादी लागू नका. मग भुजंग कोणते आहेत? बरं का काम क्रोध हे सावजे थोर काम क्रोध हे सावजे थोर. बरं का महाराज म्हणतात ज्ञानेश्वर महाराजांनी एक रूपक केलंय. संसार यात्रा भरली थोर अहम धावेचे हट बाजार धर्म लोभे अधर्म झाले बार. काय संसारमध्ये यात्रा भरली, सगळा माल ठेवावा लागतो. यात्रा भरली आणि यात्रेमध्ये जायला निघाले. मग यात्रेमध्ये सर्व माल असतो. मग तिथं सद्वस्तू सांडोनी कुवस्तू घेती. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात सद्वस्तूचा त्याग करतात आणि कुवस्तूला धारण करतात. का? बरं का महाराज म्हणतात काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवा. ही प्रक्रिया सर्व त्या माणसांच्या उरावर बसल्यामुळं काय होतंय? विषय ओढी भुलले जीव आता यांची कोण करील किव नुपजे नारायणी भाव पावोनी ठाव नरदेह कोण सुख धरले संसारी पळवणी काळाच्या हारी मापया लागले शरीरी झाल्यावरी सडे ओढती बापडे होतील शेवटी ऐशा सवे झालिया तुटी भोगले मागे पुढे ही कोटी होतील भेटी जन्माची जुंतिले गाणा बांधुली जोळे मागे जोडे आरतेने ही पोळे चालिलो किती ते न कळे दुःख्यारंबळे भूकतहान एवढे जयाचे निमित्त प्रारब्ध क्रियमान संचित ते हे देह मानुनी अनित्य न करीती का नित्य नामस्मरण. महाराज म्हणतात तुका म्हणीन वेचिता बोल तो हा त्यासे महाग विठ्ठल वेचिता फुकाचे ते बोल एवढे खोल अभागिया. महाराज मग अभागी कोण आहे? करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाचे हा इथं अभागी. आणि भाग्यवान कोण आहे? धन्य जगी तोची एक हरी रंगिनाचे. धन्य आहे नाचणारा माणूस तर ना भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. इथं आलेल्या सर्व तरुण मंडळीला प्रार्थना आहे 70च्या पुढच्या माणसांना खाली बसायला परवानगी असते. किती? हा आता आपण 70 नाही याचं भान पुढच्या वर्षी काय करा बरं का. परमार्थ सप्ताह हा लोकांसाठी नसतो, हा मंडप आपल्यासाठी असतो. माझं मत असं आहे तुम्ही सप्ताह करताना जगासाठी करू नका, गावासाठी करा. तुम्ही गावासाठी नका, कुटुंबासाठी करा. कुटुंबासाठी नका करू, स्वतःसाठी करा. स्वतःसाठी करू नका, आत्मकल्याणासाठी करा. वा लोक तुम्हाला येतील वा 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 काय पंगत झाली म्हणतील, हात धुतल्यानंतर आळणी आहे म्हणतील. लोक आहेत ते कोण आहेत? लोक आहेत. वा वा परमार्थ करत असताना कसा करायचा बरं का. विकारांना बाजूला ठेवून परमार्थ करायचा. मग विकार कोणते? हिंडती रानो राणी भुजंग ते काटेवन सुखतया झाले
गाता नाचता रे. का हो तुम्ही गाताय नाचताय तुम्हाला सुख झालं तुकोबर म्हणतात. अरे सुख झालं काय म्हणतो. हे सुख ब्रह्मादिक देवांना सुद्धा दुर्लभ आहे. तुका म्हणे ब्रह्मादिकाय सावळे सूर दुर्लभ सुखाय. तुका म्हणे ब्रह्मादिकाय सावळे दुर्लभ सुखाय. तुका म्हणे ब्रह्मादिकाय सावळे दुर्लभ सुखाय. तुका म्हणे ब्रह्मादिकाय सावळे दुर्लभ सुखाय. म्हणे ब्रह्मादिका सावळे दुर्लभ सुखाय. तुका म्हणे ब्रह्मादिका सावळे दुर्लभ सुखाय. तुका म्हणे ब्रह्मादिका सावळे दुर्लभ सुखाय. तुका म्हणे ब्रह्मादिका सावळे दुर्लभ तुका म्हणे ब्रह्मादिकाय टाळ, हा, हा, हा. सावळे दुर्लभ सुखाय. तुका म्हणे ब्रह्मादिकाय सावळे दुर्लभ सुखाय. तुका म्हणे ब्रह्मादिका सावळे दुर्लभ सुखाय. तुका म्हणे ब्रह्मादिका सावळे दुर्लभ आज येथे आले फुका नाम मुखा कीर्तनी. आज येथे आले फुका नाम मुखा कीर्तनी. नाम मुखा कीर्तने आज आले फुका नाम मुखा कीर्तनी. आज येथे आले फुकारा नाम मुखा कीर्तनी. आज येथे आले फुका नाम मुखा कीर्तनी. आज येथे आले फुका नाम मुखा कीर्तनी. आज येथे आले फुका नाम मुखा कीर्तनी. भावले ते घ्या रे आता प्रेमदाता पांडुरंग. 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 भावले ते आले 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 आता प्रेमदाता पांडुरंग. आज दिवस सोन्याचा ओढवला रंग. आज दिवस सोनियाचा ओढवला रंग. आज दिवस सोनियाचा ओढवला रंग. आजी सोनियाचा दिन रंग ओढवला. पावले ते घ्या रे आता प्रेमदात. महाराज म्हणतात तुका म्हणे ब्रह्मादिका सावळे दुर्लभ सुखा.
बरं का महाराज म्हणतात हे भक्तिरस हा परमार्थ ब्रह्मादिक देवांना सुद्धा दुर्लभ आहे. नयेची योगिया ध्यानारे तो सांगाती आमचा कानारे वैकुंठीचा राहणारे तो सांगाती आमचा कानारे आजी अविद्या नेणारे तो सांगाती आमचा कानारे वैकुंठीचा राहणारे तो सांगाती आमचा कानारे गोपी मानस ध्यानारे तो सांगाती आमचा कानारे नयेची योगिया ध्यानारे तो सांगाती आमचा कानारे. महाराज म्हणतात तो इतर लोकांना दुर्लभ आहे पण आमासी हे सोपे गीती गाता. बर का तो इतर लोकांना दुर्लभ आहे का ते म्हणतात वाघाच्या पिल्लांना कुठं वाघाची भीती वाटते का? वाटते का मामा? का वाटत नाही? का वाघाला माहिती असतं आपलंच बाप आहे. पिल्लांना काय माहिती असतं? आपलंच बाप आहे. तद्वत परमार्थिक साधकाने बर का परमार्थिक साधकाने आपलं जीवन जगत असताना ब्रह्मादिक देवाकडे पाहून जीवन जगायचं नाही संत महात्म्यांकडे पाहून जीवन जगायचं. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे ब्रह्मादिका सावळे दुर्लभ सुखा ते सावळ दुर्लभ सुख ब्रह्मादिक देवांना दुर्लभ आहे पण तुम्हाला सुलभ आहे त्यामुळे तुम्ही काय करा ते पहिल्या चरणात सांगतात. यरे गडे वो धरू घाई जाणता हि नेणता यरे गडे वो धरू घाई जाणता नेणता यरे गडे वो धरू घाई जाणता हि नेणता यरे गडे वो धरू घाई जाणता हि यरे गडे वो धरू घाई जाणता नेणता यरे गडे वो धरू घाई जाणता नेणता यरे गडे वो धरू घाई जाणता नेणता यरे गडे वो धरू घाई जाणता नाम गाऊ तारी वाहू आपोली आईता नाम गाऊ गाऊ तारी वाहू आपोली गावू वाहू तारे वाहू आपोलिया भावले घ्यारे आता प्रेम दाता पांडुरंग भावले घ्यारे आता प्रेम दाता पांडुरंग भावले घ्यारे आता प्रेम दाता पांडुरंग महाराज म्हणतात या रे गडे ओ धरू घाई जाणता नेणता साधना काय करू नाम गाऊ. महाराज म्हणतात नाम माळा घे पवित्र नाम माळा घे पवित्र साटंबांच नाम माळा नाम माळा नाम गाऊ टाळी वाहू म्हणजे काय? या टाळी शब्दाचा अर्थ काय? जीभ. बर का टाळी शब्द गाथ्यात 3 प्रकाराने आलाय. काय टाळी शब्द गाथ्यामध्ये 3 प्रकार आलाय. कोणत्या कोणत्या? पहिला सांगतो वाहे टाळ टाळ्या टाळी होय ओळी विघ्नाची. वाहे टाळ टाळ म्हणजे काय? टाळ वाजवणे. टाळ्या म्हणजे काय? टाळ्या वाजवणे. आणि टाळी म्हणजे काय? जीभ. तो काय म्हणे अंतकाळी जाती टाळी बैसोनी एक टाळी ही
दुसरी टाळी जीभ आणि तिसरी टाळी कोणती आहे गाथ्यामध्ये? संतासी देखोनी स्वये दृष्टी टाळी. हा टाळी शब्द आहे, पण तो कोणत्या अर्थाने आलाय बर का? म्हणजे तिरस्कार करणे, म्हणजे काय? टाळणे, अनादर करणे या अर्थाने आलाय. सगळंच एकाच नांगरात धरतेच. अरे सगळं कसं एकदाच फिरून जमन? इकडचं तास वेगळं आहे, इकडचं तास वेगळं आहे, काय फरक आहे का नाही? तुकाराम महाराज म्हणतात, नाम गाऊ टाळी वाहू, आमची जीभ नामाला स्मरण समर्पित करू. समर्पिली वाणी पांडुरंग घेते धनी. महाराज म्हणतात अशा पद्धतीने त्याचं परिणाम का होईल? फावले ते घ्या रे आता प्रेमदाता पांडुरंग, आजी दिवस सोनियाचा ओढबला रंग. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, कुमार कुमार या रे गडे हो धरू घाई जाणता नेणता नामगा उटाळे वाहू आपुलिया इच्छा. फावले ते घ्या रे आता प्रेमदाता पांडुरंग, आजी दिवस सोनियाचा ओढवला रंग. भावार्थ झाला. वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भगवत चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळे. गोकुळात्र चरित्र सांगण्याचा प्रघात आहे, वारकरी संप्रदायातला दंडक आहे. महाराज म्हणतात, पवित्र होईन चरित्र उच्चारे, रूपाच्या आधारे गोजरिया. देवाचं चरित्र आपण वर्णन करायचं असतं, म्हणून देवाचं चरित्र सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना भूक लागलेली आहे असं मी अजिबात मानत नाही. हा मामा काय झालं? बरं, मामा उशिरा आलेत, ताज्या दमाने आलेत. असो, महाराज म्हणतात चरित्र सर्वसामान्य नाही. पंडित वाचक जरी झाला पुरता, तरी कृष्णकथा ऐके भावे. शिर तुपा साखरे झाली या मिठी, तैशी पडे मिठी गोडपणे. जाणून आला बघी आपदरी गोड गोडावरी सेवी बापा. महाराज म्हणतात की देवाचं चरित्र अनुपम्य आणि अगाध आहे, म्हणून देवाचं चरित्र गोकुळामध्ये सुरू झालं. देव गोकुळामध्ये का आले आम्ही नेहमी सांगत असतो. भक्तीची या चाडे गोकुळाशी आला, याशी गवळण म्हणती वाला दुलागे माये. याशी गवळण म्हणती वाला दुलागे माये. वेद प्रमाण करावया गोकुळाशी आला, वेद प्रमाण करावया गोकुळाशी आला. बरं का, महाराज म्हणतात भक्तीच्या चाडासाठी गोकुळात आला, वेदाचं प्रामाण्य करण्यासाठी गोकुळामध्ये आला. करावया भक्त जनाचे पाळण, आले रामकृष्ण गोकुळाचे. आमचे बाबा म्हणायचे, ब्रह्म कसे वेडा बले बाई घे, ब्रह्म कसे वेडा बले, ब्रह्म कसे वेडा भले भाई, 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 ब्रह्म कसे वेडा भले निर्गुण होते सगुणाची आले, निर्गुण
दर्शनासी आले विठेवर ठेने उभे गे माई ये ब्रह्म कसे वेडावले बाई गे ब्रह्म कसे वेडावले ब्रह्मा कसे वेडावले बाई ब्रह्मा कसे वेडा ब्रह्म वेड झालं नेनो ब्रह्म मार्ग चुकले नेनो नेनो ब्रह्म मार्ग चुकले ब्रह्म मार्ग असं आहे ते त्यातल्या त्यात नेनो ब्रह्म मार्ग चुकले. अहो चुकलं पण काय केलं प्रमाण त्यांच्या बोला देव भक्ताचा अंकिला न पुसता जाता नये खाली बैसताची बे अवघा त्यांचा होय जीव भावासहित महाराज गोकुळामध्ये आला आणि गोकुळासारखाच झाला. तो गोकुळात आल्यामुळं गोकुळाची स्थिती काय झाली महाराज म्हणतात आ गोकुळीच्या सुखा आ गोकुळीच्या सुखा आ गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा बरं का वारकरी संप्रदायामध्ये रामभोमरुंबीकर नावाची गायक होऊन गेली बरं का. मला बाबा नेहमी सांगायचे ते म्हणायचे कसं गुरुजी ऐका गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा याला जोड चाल गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा. आता याच्यातल्या त्यात अवघड आहे. आता लय अगं बाय बाय म्हणणाऱ्याला काही कळत नाही नाही तर येडीला सासरण माहेरचं ऐकच बुवा. वारकरी भजन कठीण आहे. लोकांना असं वाटतं त्यांची मळके कपडे आहेत. कठीण असते. कठीण गोष्ट करण्यासाठी भपका चालत नाही साधना लागते. महाराज म्हणतात देव आल्यानंतर गोकुळामध्ये आनंद झाला. गोकुळी आनंद प्रगटिले सुख निर्भरते लोक घरोघरी झाला लक्ष्मीचा वास दैन्य दारिद्र्याचा त्रास आला नारायण तयाच्या अंतरा दया क्षमा नारी लोक गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान केली या वाचून जपतप काय करावी साधने जेत्या नारायणे कृपा केली नारायण जयाचे अंकित तोची द्याची हित सर्व जाणे. गोकुळामध्ये आनंद झाला. परिणाम असा झाला की गोकुळामध्ये स्थैर्य आलं शांती आली जन निश्चिंत झालं. महाराज म्हणतात अशा अवस्थेमध्ये देव हळूहळू मोठे होऊ लागले आणि मोठे होत असताना देव रोज बाहेर पडायचे आणि बाहेर पडताना एक दिवस देव असं रांगत बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर एक दिवस आई चूल सारवत होती. काय करत होती चूल सारत होती आणि चूल सारत असताना तिला असं वाटलं की आपल्याला चूल सारवण्यासाठी बराच वेळ लागतोय. पूर्वीच्या बाया चुली सारवायच्या आता गॅस सारवतात गडी वाटा पुसतेत. आता फरक झाला. गुरुजी तुम्ही लय हसू नका वेगळा अर्थ होईल. हा ज्यांचं नाही झालं त्यांच्या तोंडावर ग्लो येतोय सध्या. कशामुळं बरं का सध्या महाराज म्हणतात की ते आई सारवता तिला विचारत येतो मला कामधाम भरपूर आहे माझे कामधाम भरपूर झाले. मला नाथ महाराजांची गोड गवळणी बरं का. पण मी सामान्य घरची लेक नाही ना. मी थोरल्या पाटलाची लेकलय न्यारी. मग मी कोण आहे गोकुळी गोमाई गवळणी तिच्या सुना चौघी जणी यमुने गेल्या एके दिनी त्यांनी कृष्ण पाहिला. कृष्ण पाहता मधुसूदन कृष्ण पाहता मधुसूदन. त्यांनी कृष्ण पाहिला. देव इकडून निघून गेले आणि त्यांनी कृष्ण पाहिला. काय झालं कृष्ण पाहिल्यानंतर त्या कृष्णाचं चट लागली त्यांना. काय झालं चट लागली बरं का.
त्यांची अवस्था अशी झाली, कोणता मुलगा आहे, कोण आहे, काय याचं रुपडं आहे आणि कसा आपल्याला भेटला. बरं का, महाराज म्हणतात, दिसे सगुण स्वरूप सुंदर, असे व्यापुनी परी नदी झिलपून. महाराज म्हणतात, दिसे सगुण हा स्वरूप सुंदर, असा स्वरूप सुंदर आहे. स्वरूप सुंदर मेघाच्या तलमाल निलधर राजा राम. स्वरूप सुंदर मेघश्याम. ते म्हणतात असा पाहिला आणि असा पाहिल्यानंतर त्या पाहतच राहिल्या. महाराज म्हणतात, पहावया माझी नभा, दिसे शोभा चांगली. त्यांची अवस्था, हरि बिन रहिया न जाये जीरा, हरि बिन रहिया न जाये जीरा, कब की ठाड़ी देखे रा, क्या मेरे लाल कवन चुकी बई, क्या मेरे लाल कवन चुकी बई. महाराज म्हणतात, हरी बिन रहिया न जाये जिरा. मला त्या हरी वाचून आता करमत नाही. गोकुळातील गवळणींना असं वाटायचं की मला देव भेटला पाहिजे, मला देव भेटला पाहिजे, मला देव भेटला पाहिजे. त्या असं म्हणायच्या, काय म्हणायच्या, नका काही उपचार माझ्या शरीरा, करून सहावे मज बहु होतो उबारा, मनोजन्य व्यथा वेद झाला अंतरा, लवकरी आनंदाची या कुमरा. ओ महाराज म्हणतात, कृष्ण वेदिले विरहिणी बोले, कृष्ण वेदिले विरहीन बोले, चंद्रमा करीतो उपरागे माये. कृष्ण वेदिले विरहिणी बोले, चंद्रमा करीतो उभा रागे बाये. कृष्ण वेदिले विरहीन बोले, चंद्रमा करीतो उपरागे माये. विरही बोले चंद्रमा करीतो उगाराय माये. तलावा जंगणू अंगी न घाला विंजणवारा. हरि वीणा शून्य दारुगे माय, से दारुगे माय. हरि वीणा शून्य शून्य माझे जीविते तुम्ही कावले ना, 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 माझे तुम्ही कावले ना, माझे जीविते तुम्ही कावले ना, माझे जीविते. बरं का, कृष्णी वेधिले विरहिणी बोले. बरं का, कृष्णी वेधी वेधली विरहिणी बोले. महाराज म्हणतात, कृष्णाच्या वेधाने वेधीत झालेली विरहिणी बोलू लागली.
काय म्हणू लागली, मला देव भेटवा. माझा कृष्ण देखिला काय, कोणीतरी सांगा गे, सांगा गे, कोणीतरी सांगा गे. कोणीतरी सांगता का माझा देव कुठं आहे? बरं का, मला देव भेटावा ही प्रत्येकाची इच्छा नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल. हेच प्रमाण भागवतात आलं. कै तो स्वामी देखे ऐसा, कै हा उगवेल पासा, ऐसा उपरमू माणूसा सद्गुरु पिसा तो झाला. हेच प्रमाण गाथ्यात आलं. काय मी उद्धार पावेन. रेंजमध्ये असायला लागतं कीर्तनकार त्यासाठी. ते म्हणायला लागले, अरे माझा देव कुठं आहे? प्रत्येकाला विचारलं, वेदांत्याला विचारलं, ज्ञानाला विचारलं, भक्ताला विचारलं. वेदांत्याला विचारलं, देव पाहिला का? कसा दिसला? नित्यानंदा पुढे आनंद तो कोण, आनंद तो कोण. विषय सुख बाये बापुढे ते क्षीण, बापुढे ते क्षीण. येसे न सरेची वैकुंठ भुवन, वैकुंठ भुवन. शेषशाही त्रिकुट भुवन वो, भुवन वो, भुवन वो. निघो म्हणून या त्यागिते परोते, त्यागिते परोते. निघो म्हणून या त्यागिते परोते, त्यागिते परोते. नित्यानंदा पुढे आनंद तो कोण? बरं का, हे भक्ताला विचारलं, वेदांत्याला विचारलं, अहो तुम्ही देव पाहिला का? काय न दे कोणी काही एक होत्या, होण्या न होण्याच्या ऐकोनी या वार्ता. कसा होता? शून्य स्थावर जंगम मांडून राहिला का, शून्य स्थावर जंगम मांडून राहिला आकड. बापर कुमा देवी वरू विठ्ठलू सकळ, बापर कुमा देवी वरू विठ्ठलू सकळ, विठ्ठलू सकळ. गोविंदू माय गोपाळू, गोविंदू माय. दादा तिटकता कधी गण ताता तिटकता कधी. बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू सगळ. वेदांती ज्ञानी भगवत भक्ताने विचारलं, पण देव नेमके कुठे गेले होते एवढंच सांगतो आणि थांबतो. पूर्वीचं काम आत्ताचं काम फरक होतं. पूर्वीची माणसं आताची माणसं फरक होती, आहे का नाही दादा? घाबरू नका, एकदम मोकळं बसा. आता फवारा आणायचा टाइम आलाय. लय मावा पडला. पूर्वीच्या टायमाला स्त्रियांच्या कामामध्ये आणि पुरुषांच्या कामामध्ये फरक होता. का होता दादा? पूर्वी अरेंज मॅरेज मध्ये लग्न व्हायची, आता त्यातलंच गिराईक दिसतोय. पुरीचा टाइम चौरंगी ऐकून ठेव, त्याच्यात चेहऱ्यावर ग्लो आला. ऐका, पूर्वीच्या टायमाच्या स्त्रिया भल्या पाटे लवकर उठायच्या. किती वाजता उठायच्या मामा? तुमची आई किती वाजता उठत होती? 3-4 ला उठती. मंडळी आता काय ते जर राहिलं नाही. बरं का गुरुजी, पूर्वीच्या महिला धष्टपुष्ट होत्या. आता इथं भामा आस्केट झाल्याने काय पाणी होतं का नळाला? होतं का मामा? पाणी नव्हतं नळाला, तरी तांबभर पाणी यायचं. घरात पाहून आला तर किती पाणी यायचं? तांबभर पाणी यायचं. आणि आता सरपंच एवढं झालं, फक्त नळी नाही द्यावी माही झालं. असं झालं बुवा. पूर्वीचा टाइम भल्या पाटे गवळणी 4 वाजता उठायच्या, सडा सामर्जन करायच्या. आमचे गुरुजी सांगायचे, असं मोठं तपिलं असायचं आणि ते तपिलं गरम पाण्याचं ठेवायच्या. गरम पाण्याने स्नान करायच्या बाबा. कसं? आणि त्याच चुलीवर असं 10-15 लिटरचं दुधाचं पातेलं ठेवायच्या. किती? ऐकून ठेवा फक्त. आणि ते ठेवल्यानंतर पहिलं 2 लिटर स्वतः प्यायच्या. 2 लिटर स्वतः प्यायच्या. आणि 2 लिटर दूध प्यायल्यानंतर बाबा मग आपल्या नवऱ्याला उठवायच्या. उठा पांडुरंगा दर्शन.
असं व्हायचं. पण आता नेमकं काय झालं बरं का अतुल भाऊ, लव्ह मॅरेजचा जमाना आला. तुम्ही तुकाराम भाऊ बघू नका. आता नेमका लव्ह मॅरेजचा जमाना आला. पहिले बाया माणसं लवकर उठत होती, आता कोण उठतं? आता सगळं तुकाराम भाऊ जाईल, असं घोटाळा होईल बरं का गुरुजी. आता फरक झाला. पहिलं बाया माणसं आता गडीच उठते बरं का बाळा, बरोबर आहे ना? तू पहिला उमेदवार दिसतोय त्या पक्षाचा. आणि उठायचे आणि उठल्यानंतर स्वतःच गिझरचं बटन दाबतो. कशाचं? गिझरचं स्वतः दाबतो. आंघोळ विंघोळ करतो. पहिलं दुधाचं पातेलं होतं, आता अमृततुल्य. आता अमृततुल्य चहाचं पातेलं आलं. 2 कप चहा ठेवतो. गुरुजी पहिला कप स्वतः पितो बरं का काका, पहिला कप स्वतः पितो आणि दुसऱ्या कपाला म्हणतो राही रखुमाबाई तुम्हा. म्हणजे तुमच्या राही रुक्माबाई अशाच उठतात. मग त्या राही रुक्माबाई गाऊन बिवून घातलेला, जिंच्या बिंच्या रिकाम्या सोडलेल्या, मग त्या राही रुक्माबाई उठतात. आता त्या असे राही रुक्माबाई असते का कुठं? जमाना फरक झाला. मला एवढ्या टाइम माहिती नव्हतं तुम्हाला ह्याला कीर्तन म्हणतात बर का. पहिलाचा टाइम होता. गवळण पाठे लवकर उठायचे. काय करायचे? प्रातःकाळी प्रहराराती उठल्या गवळणी बाळा, घुसळण मांडी येले घरोघरी सकळा, नित्यानंदे परमानंदे गाती गोपाळा, कैशा परी सासरा गाती मदन सावळा, घुमघुम करती डेरे घुमती, आनंदल्या गवळणी छंदे टंदे डोलती बर का. गवळण घुसळायला सुरुवात केली आणि घुसळत करत असताना देव तिथं आले. आणि देव तिथं आल्यानंतर म्हणतात आई मला लोणी खायला दे ना, आई मला लोणी खायला दे ना, आई मला लोणी खायला दे ना. आई म्हणती सोडे काना रवी दोर मथीला देते, सोडे काना रवी दोर धांग दिना तिट टाक दिन, सोडे काना रवी दोर मथीला देते, सोडे काना रवी दोर, सोडे काना रवी दोर मथीला देते. आई मजते दे बाया मजते दे, आई मजते दे बाया मजते दे, डेरे घुमते सोडे काना रवी दोन दादी ना दादी, सोडे काना रवी दोन मतीला देते, सोडे काना रवी दोन मतीला देते. हा आता तो बॉयलर पेटलाय. सोडे काना रवी दोर मथीला देते. आई सोड मला. आई म्हणती सोड मला, रवी धरू नको. असं करता आईचा विचार करतो आता हा आई काय आपल्याला खायला देणार नाही. कोण आल्या, कशा आल्या? महाराज म्हणतात अवघ्या मिळोनी गवळणी आल्या नंदाच्या अंगणी, जातो आम्ही गोकुळ सोडूनी आमुच्या सुना घेऊनी, हे ग बाई आम्हासी पाहावे ना यशोदे ग बाळ तुझा काना. आता मी बी षडजेला म्हणला असतो पण मी लांबून आलोय जरा. आता सरले दमन पांगले पाय. सर्व गवळणी आल्या. यशोदा सर्वांचं सांत्वन करते. उद्यापासून देव खोडी करणार नाही. मग काय करणार नाही? मग उद्यापासून देव रानात जाणार. म्हणून भल्या पाटे देवाला सकाळी लवकर उठवलं. कशा पद्धतीने? महाराज म्हणतात अविद्यानिशीचा लोटला प्रहर, रजेशी झाला तम अंधार, प्रबोध झाला उठले यादवीर, चला बाई वृंदावनी जाऊ, चला बाई वृंदावनी जाऊ. देव उठले आणि उठल्यानंतर देवाने काय तयारी केली गवळणीमध्ये सांगतात.
खांद्यावरी कांबळे हातामध्ये काठी खांद्यावरी कांबळी टाळी टाळी हातामध्ये खांद्यावरी कांबळी कांबळी हातामध्ये काठी खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी त्वरित से धेणू त्वरित से धेणू तारित से धेनु तारित से धेनु त्वरित से धेणू त्वरित से धेणू तारित से धेनु तारित से धेनु साबळा साबळा जग जेठी साबळा साबळा राधे 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 मुकुंद मुरारी राधे 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 मुकुंद मुरारी राधे 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 मुरारी राधे 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 वाजवितो वेणू वाजवितो वेणू वाजवितो वेणू 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 वाजवितो वेणू वाजवितो वेणू सावळा कान्हा श्रीहरी कान्हा श्रीहरी राधे 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 मुकुंद मुरारी राधे 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 न धाधे न धाधे न धाधे न मुकुंद मुकुंद मुरारी राधे 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 मुकुंद मुरारी राधे 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 अशा पद्धतीने देव खांद्यावर कांबळी घेऊन पावा गोंगणी घेऊन पायी निघाले. निघाल्यानंतर देव वृंदावनात आले आणि वृंदावनात आल्यानंतर काय केलं? वृंदावनी आनंदुरे विठ्ठल देव अळविसिरे गोपाळ रतले रे. देव आल्यानंतर गोकुळवासी गड्यांचं समाधान करण्यासाठी देवाने अनेक खेळ खेळले. थोडं सांगतो, 2-3 थांबतो. महाराज म्हणतात देवाने खेळ खेळले. मग कोणासाठी कोणता खेळ खेळला? योग्यांसाठी खेळ खेळला. लई लई लकोटा मळबंद का सोटा भाव केले साये भावा केले साये. आता माझे पाहे आता माझे पाहे हातो हाती गुंतली जीवपणा मुकली धीर माझा का सांडी बोल भिका सांडी बोल भिका लई लई लकोटा मुळ बंद का चोटा भावा केला जाये. लोकोटा नावाचा खेळ खेळला. महाराज खेळ खेळतात. अबक दुबक तिबक पोरा हमा मारे पोरा हमा मारे हमामा हमा मारे पोरा हमा मारे. झेला रे झेला वरच्या वरी झेला 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 रे झेला वरच्या वरी झेला हत्तीच्या गमावी परी पाठी खाय टोला झेला.
महाराज म्हणतात विट्टी दांडू चेंडू लगुरी नाना परी खेळ मांडियेला. खेळ सुरू झाले. खेळता खेळता सर्व गोपाळ म्हणले बाबा आता बस. गोपाळ म्हणतात देवा अरे आता आलो काम सारू याचसाठी ज्याच्यासाठी आलोय ते करू. म्हणजे कशासाठी आलोय. अरे देवा उकळमध्ये जो आनंद नाही तो देतो म्हणून आम्ही तुझ्याबरोबर इथे आलो. मग कशासाठी आलो. महाराज म्हणतात देवा आम्हाला तुझ्या हातचा प्रसाद खायचा आहे. बरं प्रसाद खायचा आहे मग चला मी तुम्हाला प्रसाद देतो. काम सारोनी सकळ आले अवघे गोपाळ झाली आता वेळ म्हणती अनाशी दोऱ्या. अशा पद्धतीने देवाने सगळ्यांना एकत्र बोलवलं. एकत्र बोलून सर्वांचा जो काही प्रसाद होता तो खडकी सोडी येल्या मोठा आजीचा दही काला गोमटा. आणि तो देवाने आपल्या वाटी आपल्या निज हस्ते भाग्याचा तो पावे येते. तो काल्याचा प्रसाद देवाने वृंदावनाच्या वाळवंटामध्ये सर्व गोपाळांना वाटला. तोच काल्याचा प्रसाद ज्ञानोबराय तुकोबराय ते संत महात्म्यांनी कासव दृष्टी न्याहाळू रंगी नाचो पै उगला. सोपान म्हणी आम्ही वाळवंटी केला काळा एकच टाळी झाले चंद्रभागे वाळवंटी माझा ज्ञान राज गोपाळांशी लाया वाटी. तोच काल्याचा प्रसाद हा आपल्या गावामध्ये जो अखंड हरिनाम सप्ताह झाला त्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या प्रित्यर्थ आजचा हा ही काल्याची सेवा आहे. आणि ती काल्याची सेवा आपल्याने देवाने गोड करून घ्यावी हीच मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो. ज्या संत महात्म्यांच्यामुळे आपल्याला हा काल्याचा प्रसाद मिळाला त्यांचं एकदा मोठ्या प्रेमाने आवडीने भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. थोडं काल्याचं कीर्तन कमी केलं याचा अर्थ असा आहे मला अजून दुसरं नवीन काहीतरी सांगायचं. आपल्या गावामध्ये हा जो काही किती वर्ष झाले आता 36 वर्ष अखंड हरिनाम सप्ताह चालला आहे. नव्या जुन्या माणसांच्या सहभागाने हा सप्ताह झाला. आत्तापासून नाही बस झालं तेवढंच पाहिजे होतं. आत्तापर्यंत 35 वर्ष ज्या ज्या संत महात्म्यांनी या कार्यक्रमासाठी आपलं योगदान दिलं त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. का टाळ्या वाजवा बरं का. रोपटं लावणं सोपं आहे टिकवणं कठीण आहे. तुकाराम महाराज म्हणतात जोडी होते परी ते बहु कठीण करिता जतन सांभाळावे. प्रयत्न करून सुरुवात होऊ शकते पण प्रयत्न करून टिकवणं कठीण आहे. म्हणून कसं काय होईना बरं का. आतापर्यंत 36 वर्ष पूर्ण झाले. मी अशी प्रार्थना करतो हा सप्ताह एक दिवस 100 वर्ष पूर्ण करेल बरं का. सप्ताह का करावा याचं कारण आहे. सप्ताह का करावा. काही लोकाला जेवायला पंक्ती नाहीत इव्हेंट नाही मनोरंजनासाठी साधन नाही म्हणून नाही. माझं एक 2 मिनिटाचं स्टेटमेंट आहे का. संपूर्ण सप्ताह केला 15-20 लाख रुपये खर्च झाला. किती 15-20 लाख रुपये. तरी सप्ताह केलं तर 15-20 लाख रुपये खर्च होतो. 15-20 लाख रुपये खर्च करून बेनिफिट काय. माझं असं मत आहे 15-20 लाख रुपये खर्च करा पण एका सप्त्यामध्ये 15 लोकांनी माळा तर घातल्या पाहिजेत बरं का. हां म्हाताऱ्यांनी टाळ्या वाजवल्या बरं का. नाही तर काय झालं माहिती आहे का मामा. सप्ताह झाला पैसे जमा झाले काला झाला लोक निघून गेले मीटिंग झाली पैसे शिल्लक राहिले भांडणं झाली. सप्त्याची फलश्रुती ही नाही. सप्त्याची फलश्रुती ही आहे की एका सप्त्यामध्ये नवीन माणसं तयार झाली पाहिजेत. पहा काय फलश्रुती आहे पहा. आता हे गोड मुलं इथं उभी राहिलेत ती काही कमी मोठ्या घरातली आहेत का. प्रत्येकाकडे चांगल्या चांगल्या जमिनी असतील ना. आपण मराठवाड्यात गेलो ना मामा त्यांना जसं विचारलं ना मामा किती पोती ज्वारी झाली ते कसं सांगते माहिती आहे का. आपल्याला 50 पोती होऊ द्या बात 50 पोती झाली गुरुजी. आणि तिकडचा माणूस कसं सांगतो माहिती आहे का काय नाही बाबा 500 पोती झाली. आपला तंतो फरक आहे. आपलं म्हणजे उथाळ पाण्याला हां लय फरक बुवा. सप्त्याची फलश्रुती माणसं तयार झाली पाहिजेत. सध्या आपल्या पुणे जिल्ह्याला वाईट सवय लागली
काय सवय लागली? मी 2 मिनटं जरा थोडं बोलतो बरं का. पुणे जिल्हा आपला असा आहे की देहू, आळंदी, पंढरी, सासवड सगळं अवतीभोवती आहे बरं का. घोराडेश्वर, भामचंद्र, भंडारा, कुंडेश्वर, भामगिरी, भीमाशंकर कुठे आहे? पुणे जिल्ह्यात आहे ना. मग सांगा सिंहगड, शिवनेरी, आपलं काय ते राजगड, तोरणा, तुंगी, विसापूर, लोहगड कुठे आहे? पुणे जिल्ह्यात आहे ना. खरं सांगा ह्याचं भोग घेणारी माणसं कुठे आहेत? कोणची आहेत? बाहेरची. मग आपली कुठे आहेत? येरवड्याला. हे मी हसाय सांगत तुमचं मनोरंजन करण्यासाठी सांगत नाही बुवा. सप्ताहाचं कारण आहे. सप्त्यामध्ये तरुण लोकांनी सहभाग झालं पाहिजे. का झालं पाहिजे? आपल्याला काम नाही म्हणून नाही बरं का. आमचे गुरुजी वैकुंठवासी पांडुरंग बुवा वैद्य बाबा असं म्हणायचे. बाबा काय म्हणायचे माहिती आहे का? बाबा म्हणायचे माळ घालणाऱ्याला पैसे कमावता येत नाही. माळ घालणाऱ्याला पैसे कमवता येत नाही, पण कमवलेले पैसे कसे टिकवायचे हे माळकऱ्याशिवाय दुसऱ्याला कोणालाच कळत नाही. कळतं का? कळतं का मामा? नाही कळत. तुम्ही पहा. आम्ही जिकडे राहतो ना, आमच्याकडे सध्या 40 लाख रुपये गुंठा बाजार आहे. किती? 40 लाख आमची जमीन चालली बुवा. 40 लाख रुपये गुंठा बाजार आहे. काय मग स्वैराचार वाढतो. काय वाढतो बाबा? चौरंगीला जमीन आहे बाबा. चौरंगीची जमीन कमी 70 लाखांनी असेल. MIDC मध्ये आखी म्हणजे काय कमी आहे का? नाही. मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की परमार्थात या, स्वाभिमानाने या, संपत्तीने या, पण कसं या? ज्ञानोबराय तुकोबरायांच्या आश्रित होऊन या. सर्वसामान्य म्हणून येऊ नका बरं का. आपली ही जवानी आहे ना, जवानी ज्ञानोबराय तुकोबरायच्या पायापाशी खर्च करा. शेवटी ज्ञानोबराय तुकोबराय तुम्हाला लांब कधीच लोटणार नाही बरं का. म्हणून मी इथं येणाऱ्या सर्व तरुण मंडळीला आग्रह करतो की आपण पवित्र तुळशीची माळ गळ्यात घाला. ज्ञानोबराय तुकोबरायांच्या आश्रित जीवन जगा, की जेणेकरून ज्ञानोबराय तुकोबरायांचा जो आश्रित झाला त्याला इतर लोकांच्या आश्रित होण्याची गरज लागली नाही. म्हणून ज्ञानोबराय तुकोबरायांचं आश्रित जीवन जगा, जेणेकरून आपल्या जीवनाला नवसंजीवनी येईल. हेच ह्या सप्त्याचं खरं फल आहे. म्हणून आता कीर्तन झाल्यावर अनेक लोक माळा घालतील. काय तुकाराम बुवा? तुकाराम बुवाने शब्द दिलाय, गुरुजी मी छत्तीसगडहून आलोय. माझं आत्ता 1450 किलोमीटर प्रवास झाला आहे. कशासाठी? मला काही काम नाही म्हणून? माझे काय पैसे जास्त झालेत म्हणून? मी किती तास प्रवास केला आहे? हां वा, मी पैशावाला माणूस नाही. माझ्या खिशात बी पैसे येतलंय. आम्ही त्याच्यातच जन्माला आलो आहे. आम्हाला बदल काय करायचा आहे? माणसं तयार झाली पाहिजे. पैसा काय तो लय एकर भरलंय झालं गुरुजी सगळं उभं करायला. ते काही नसतंय. माणसं कमवायची असतात. काय कमवायचे असतात? माणसं सगळ्याला कमवता येत नाही. आज तुमच्या गावाचं महत्भाग्य, गुरुजींसारखा माणूस तुमच्या इथं 8 दिवस येऊन राहिला. तुम्ही पैसे कमवले नाही बरं का. बरं का. लोक शंकराची सेवा करायला जातात. शंकर तुमच्या इथं सेवा करायला आलेत. अतिशयोक्ती बोलत नाही बरं का. 36व्या वर्षी गुरुजी आले, पण 35 वर्षही लोकांनी घासली इथं. त्यांचंही धन्यवाद. का? एकाच्या कैवाडे उगवी बहुतांचे कोडे. अनेक लोकांनी इथं सेवा केली. त्या सगळ्यांच्या सेवेचं सार्थकता आहे. तुम्ही पवित्र तुळशी गळ्यात माळ घाला, तुमच्या जीवनाचा उद्धार करून घ्या. आम्ही काही बाकी गोष्टीसाठी काही इथे येत नाही. गुरुजींसारखा माणूस तुम्हाला मिळालेला आहे. गुरुजींसारख्या माणसांचं तुम्ही महत्भाग्याने उपयोग करून घ्या. गुरुजींच्या चाली म्हणजे गुरुवर्य वैकुंठवासी साहेबराव नाना, गुरुवर्य वैकुंठवासी अमृतबाजी, गुरुवर्य वैकुंठवासी
आमची गाथामूर्ती रामचंद्र बाबा बोधे यांचा भजनाचा ठेवा आता 2 माणसाकडे उपलब्ध आहेत. गुरुवर्य पंढरीनाथ बाबाजी आरू आणि महेश भाऊ यांच्याकडे आत्ता सध्या आहे. म्हणून हा सर्व ठेवा आपल्या गावातील तरुण विद्यार्थ्यांनी स्वीकार करावा, संग्रही करावा आणि त्या भजनाची वाट चाकोरी धरावी हीच मी नम्र प्रार्थना करतो. झालेले चिंतनरूपी सेवा गुरुनाम गुरुवर्य खंड समाधी घन धर्माजी महाराज गोरेकर आमचे गुरुवर्य प्रातस्मरणीय वैकुंठवासी विठ्ठल महाराज घुले यांच्या चरणी समर्पित करून वाणीला इथंच विराम देतो. एकदा मोठ्या प्रेमाने आवडीने ज्यांना ज्यांना असं वाटतंय देवाने आपल्याला 2 हात दिलेत त्यांनी हात वर करा. तुकाराम 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 नगद दागिन तात घेन तुकाराम 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 वा 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 तुकाराम 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 कुंडली बरं का. संयोजकांना प्रार्थना आहे ज्यांनी शेवटपर्यंत वरती हात ठेवले त्यांना पहिल्या पंक्तीला बसवा. ज्यांनी लवकर हात खाली घेतले त्यांच्या हातात बादल्या द्या. तुकोबराय म्हणतात तुका म्हणे ब्रह्मादिका सावळे दुर्लभ सुखा आजे सापडले फुका नाममुखा कीर्तनी फावले ते घारे आता प्रेमदाता पांडुरंग आजे दिवस सोनी आचा ओढवला रंग विठ्ठल जय जय. धरिला कृष्ण मणी अवघातली प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका जागवू काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम म्हणे भूमंडळी अमे बळे गरजाने काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम क्षमा परार महाराज तुम्ही नाही विचारला अधिकार मी क्षमा परार महाराज